हॅलो गाईज मिनी ब्लॉग. आता आम्ही घरनं बाहेर निघालो. मग गाडीवर बसलो. मग काय धिंगाणा होणार होता आज. मला तर माहितीच होतं धिंगाणा म्हणजे राडाच करणार होतो ना. आम्ही चाललो होतो मिरजगावला. आणि आमचं एन्जॉय म्हणजे आज एन्जॉय करायचा दिवसच होता. एक नंबर असा पाऊस बिऊस झालेला होता. आणि मग रोडला बाहेर निघालो. करमळ्यातनं रोडला बाहेर निघालो. असं एन्जॉय वाटायचं ना. आज म्हणलं भावा आपल्याला क्वालिटी क्वालिटी करायची, मस्त धिंगाणा करायचा, नाचायचं. मग रोडला बाहेर निघालो. मग रोडला बाहेर निघाले की रोडला चालू होता आमचा. आणि परत चौकामध्ये गेलो. चौकामध्ये तर लय मजा वाटायला लागली. असं एन्जॉय वाटायला लागला. चौकामध्ये सगळं वल्ल झालेलं आणि मस्त रस्त्याला जाताना मग आम्हाला पूल दिसला. मग तिथं मस्तपैकी पाणी होतं. आम्ही थांबलं. मग तिथं म्हणलं रील काढावा, एन्जॉय करावा थोडं. आणि पाणी एवढं भारी होतं ना, असं बघायला असं वाटत होतं एक नंबर क्वालिटी असं वाटत होतं. तुम्हाला तर माहिती आहे मग इशेभाऊचा हर्टच असतं एकच नंबर. मग परत एन्जॉय केला तिथं, धिंगाणा केला, राडा केला. मग असं काय मग धिंगाणा चालू होता आमचा. मग काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो, एकच नंबर धिंगाणा चालू होता आमचा की. आणि परत मग आम्ही थांबलो चापडगावमध्ये. चापडगावमध्ये पण थांबली की थोडा धिंगाणा चालू केला. गोवालेबाई माहिती आहे मग रील चालूच असते आमची कुठे बी गेले की. आणि धिंगाणा तर मला काय सांगायचं इशेच. मग इशे राडा तिथनं मग आम्ही निघालो. निघालो की मग निघालो इथनं पुढं. मग गाडी बंद पडली. गोवाल्या नुसता हसत होता. मी गाडी ढकलत होतो. मला तर टेन्शन लय आलं तर गोवाल्या हसत होता. पण मला तर गाडी ढकलायला लागत होती. सगळा लब्बर तुटला होता गाडीचा. आणि गाडीने काम काढलेलं होतं रोडला. आज अचानक आम्ही बाहेर निघालो. मिनी ब्लॉक काढला आणि ही गाडीने सगळा राडाच करून टाकला. मग त्याला टेन्शन मारण्याचं आलं. मी काय केलं मग पुढे गोवाल्या काढत होता रील. मग मी कॉल केला. आई पहिला कॉल केला, फोन काय उचलला नाही. परत कॉल केला, पण पैशाचं काय कोणी मदत करा ना. मग डायरेक्ट बहिणीला कॉल केला. बहिणीने 200 रुपये अकाउंटला सोडले की परत अजून एक जणाला कॉल केला, मित्राला कॉल केला. म्हणलं असं असं झालं आहे, गाडी बंद पडली. ते म्हणला कुठं? चापडगावमध्ये. चापडगावच्या थोडं पुढं. मग तिथनं आम्ही गाडी बंद पडली की तिथनं ढकलत नेली. अजून 5-6 किलोमीटर गाडी ढकलायची होती आम्हाला. त्यामुळे मित्राला फोन केला. मित्र म्हणला मी काय येऊ शकत नाही म्हणली की भावा चला आता काय. अजून दुसऱ्याला फोन केला, कॉल केला. तो बी म्हणला मी कामात आहे म्हणलं. तर असलं टेन्शन आलं काय सांगायचं. म्हणजे लय टेन्शन आलं. परत म्हणलं चला मग आता काय करू म्हणलं. गाडी ढकलायला लागलो. परत गाडी ढकलायला लागलो. असं थकाऊपणा आलता. 5 किलोमीटर गाडी ढकलली होती. मग 5 किलोमीटर गाडी ढकलता ढकलता एवढं टेन्शन आलं. मग गॅरेज आलं. मग गॅरेज आली की मग तिथं बरं वाटलं. तिथं मग आपला मिनी ब्लॉक संपला.